गुड मॉर्निंग. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी. सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम. चला तर मग सरस्वतीच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता तुमच्या पण दिवसाची सुरुवात करायला काहीही हरकत नाही मंडळी. मग आज काय झणझणीत चमचमीत मस्तपैकी नाश्ता. तुम्ही म्हणचाल दररोज बाहेर नाश्त्याला जाती है ना. जावं लागते आता लेकराच्या हट्टासाठी कधी कधी, अधूनमधून, दररोज नाही पण अधूनमधून जायचंच असते. मग आज माझ्या लोकाला पुरी भजी खायची होती. घरी केलेल्या पुरीला तेल लागतंय म्हण, बाहेरच्या पुरीला तेल लागत नाही. हे का बघितलं का कसं तेल काढायले. घरी पुरी भाजी करते म्हणलं तर नको लय तेलकट करतीस म्हणला. आणि हे पाही तेलकटाची माय बाप दुनी एकत्र आहेत बघा मंडळी. बघा तुम्ही बघू शकता, खोटं नाहीये अजिबात. चला तर मग खायला चालू करू. मस्त, खूप सुंदर, टेस्टी आहे, अप्रतिम आहे. थोडी ऑइली होती. ऑइली जर कुठं असं तुम्हाला पण आमच्यासारखं भेटलं तर अशा प्रकारे चम्मचनं सगळं तेल काढून साईडला टाकायचं आणि मस्तपैकी बुडाबुडाचं खायचं. कसं आहे, आपल्याकडं आयडिया पाहिजेत मंडळी. काय येत नाही सांगा बरं आपल्याला. करायचं जर म्हणलं तर माणूस काहीही करू शकतो. हे जिवंत उदाहरण आहे. आत्ता तुम्ही पाहिलेलं कसं आम्ही तेल काढलं. ओके. तर मग अशा प्रकारे फिरायला सुरुवात केलेली आहे. मग कसं आहे माहिती आहे का, गेले मला वाटते आम्ही नाश्ता केला 4-5 वाजता. आणि मग आता ती ऑइल खाल्लेलं. तुम्ही खा हो, काही पण खा, काहीही खायला हरकत नाही, पण ते खाल्ल्यालं वर्कआउट झालं पाहिजे. हे पहा माझा यश, तेल खाल्ला, पुरी खाल्ला, लागला का नाही कामाला. तेवढ्या कॅलरीज बर्न झाल्याशिवाय शांत बसायचं नाही. आपोआप वजन आपल्या आटोक्यात राहतं, मुठीत राहतं आणि आपण हेल्दी पण राहतो. तुम्हाला मी हेच सांगू इच्छिते, खायला बंधन करायचे नाहीत, पण खाल्ल्याच्या नंतर वर्कआउट करायला पण थांबायचं नाही. बघा घाम येईपर्यंत सायकलिंग बार सायकलिंग करायचं, पळायचं, योगा करायचं. तिथून सगळं झाल्याच्या नंतर आता घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मस्तपैकी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. बघा मस्त असं झणझणीत लसण कांद्याची दिली फोडणी. काय करायचंय मंडळी, खूप जणांचं म्हणणं असतं की कारल्याची भाजी करडू लागते, करपट लागते, आम्ही खात नाही किंवा आम्हाला आवडत नाही, खाऊ वाटत नाही. अशा प्रकारे तुम्ही कारल्याची भाजी करा. कोण कारलं म्हणजे हे करतं बरं का. हे आम्ही स्वयंपाक करत असताना हा व्हिडिओ कॉल आला माझ्या अलका राणीचा. कुठून? मुंबईवरून. माझी अलका मुंबईला राहती. खूप दिवस झालं ये म्हणायला लागली. का नमस्कार करत होती. मला काही जाणच होईना काय करावं. माझ्या घरी कुणी नाही, स्वयंपाकाला जावं तर घरचे मंडळी उपाशी राहतेत, म्हणून येते बाई म्हणते काय करू. लेकरू 8-15 दिवसाला 4 दिवसाला फोन करते, या की होताई. अलकाचं माझं नातं खूप जवळचं आहे बरं का. अशा परिस्थितीत अलका माझ्यासोबत राहिलेली आहे की आता सांगू नये. असो वाईट दिवस, वाईट काळ आठवायचा नसतंय म्हणतात, त्या पद्धतीचा त्या वाईट काळात, त्या वाईट दिवसात एकलकेपणात मला अलकानी साथ दिलेली आहे, माझ्यासोबत राहिलेली आहे. तब्बल 2 ते 4 वर्ष माझ्याकडे अलका होती आणि अलकान मी छोट्या मोठ्या बहिणीसारखं राहिलेलो आहे बरं का. खूप जीव लावला होता मला अलकाने. आता नावीला लग्न झाल्यावर तर जावंच लागतंय. लग्न झाल्याच्या नंतर नवरा असा मिळाला मुंबईचा, काय करणार. लिकरून नांदायला गेले 10 वर्ष झालं लग्न होऊन अलकाचं. मी जातीयच मुंबईला बरं का मंडळी. आणि नाही पण आता ह्या वेळेस मी स्वतःच ठरवलंय जायचं म्हणजे जायचं. हे कारलं चर चिरून घ्यायचं, पाण्यात टाकायचं, वरून चमचाभर मीठ टाकायचं, खळखळ धुवून घ्यायचं आणि असं फोडणीत टाकायचं. बघा तुम्ही कारलं कडू होते का. कारल्याला मीठ लावा, हळद लावा, दाबून ठेवा, फलानं करा, बिस्तानं करा, असले काहीही प्रकार करायचे नाहीत. डायरेक्ट कट करणे, पाण्यात खळखळ धुणे, मीठ टाकून, संपला विषय. बघा तुम्ही. आणि फोडणीत मात्र कांदा, 1 टमाटर, अद्रक, लसण, तिखट, मीठ, हळद
एवढं टाकायचं बास. मी कधी कधी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, मी अजिबात शेंगदाण्याचं कूट सुद्धा लावत नाही. मला नुसतं टमाटर कांद्यात फ्राय केलेली कारल्याची भाजी आवडती. पण काय करणार, माझ्या लोकाला कूट लय आवडते म्हणून आज थोडं कूट घालून करावं म्हटलं. का तर त्यानं पण खाणार होता, कारण मी दुसरी भाजीच केली नाही. काय करावं, आजकालच्या लेकरावाला लय नाटकं झालेत बघा. कारल्याची भाजी खात नाही, दोडक्याची भाजी खात नाही, वांग्याची भाजी खात नाही. आमच्या आईने जे काही केलं, जे डब्याला दिलं गपचूप खात होतो आम्ही. हे बघा आत्ताचे लेकरं नखरेल. असो, आपल्याला काय करायचंय, ह्यांनाच प्रॉब्लेम होते उद्या हेल्थचे. हे खात नाही, ते खात नाही, टमाटर नको, कांदा. मी तर एकाच्या घरी असले नमुने बघितलेत मंडळी. वरणातला कांदा, टमाटर, कोथिंबीर काढून खाल्लेलं. विशेष म्हणजे माझ्याच मामाचा मुलगा असं खातोय. का म्हटलं तर नाही बाबा, आवडत नाही. आणि असा एवढा मोठा आहे, मी जर जोरात फरमन फुकले ना, भरमन उडून जायचं आहे बघा त्यानं. असला आहे माझ्या मामाचा पोरगा. काय करा, असू द्या, जाऊ द्या, ज्याची ती तब्येत ज्याची त्याला. मग तिथून स्वयंपाक जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो. आज गुरुवार आहे मंडळी. मग गुरुवारी कुठं जातात? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मना भक्त हो माझ्या संगे स्वामी समर्थ. आम्ही आलो श्री स्वामी समर्थ मंदिराला. इंडिया नगर, बार्शी रोड च्या पलीकडल्या आतल्या रोडला इंडिया नगरमध्ये, इंडिया नगरच्या बाजूला हे स्वामी समर्थाचं मंदिर आहे. लातूरची शाखा आहे. हे खूप सुंदर स्वामी समर्थाचं मंदिर आहे. मी नेहमी अधूनमधून जात असते, तुम्ही पण जा. तिथून आम्ही निघालो दत्ताच्या मंदिरला जायला. मग मध्येच माझे महाराज भेटले. माझा जीव, माझं काळीज, माझा प्राण, माझे महाराज बघा. आज माझे महाराज आहेत म्हणून सगळे देव मंदिरात आहेत मंडळी. मग महाराजांना कसं विसरून चाललो बघा. आणखीन पण मरणोत्तर सुद्धा असे खडी उभा टाकलेत ते स्टॅच्यूच्या रूपात आपलं रक्षण करायला, आपल्या आया बहिणीचं रक्षण करण्यासाठी. मला असं वाटतंय की महाराज माझ्यासोबत बोलतायत बरं का. मग मी महाराजांकडे बघत 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 मी निघाले औसा रोडला. हे पा, गर्दी तर एवढी झाल्या, काय सांगावं काय नाही तुम्हाला बघा. आता लातूरमध्ये राहावला लाव तर असं वाटलं की पुण्या मुंबईतच राहावला लाव. लय गर्दी झाली, काय करावं काय नाही. आलो आम्ही दत्त मंदिरमध्ये. बघा हे पा, पहिलं मंदिरमध्ये कोण राहत नव्हतं, बघितलो का. हे गाड्या, हे ट्रॉफिक, हे गर्दी, बापरे. जिथं जावं तिथं गर्दी. मंदिरला जावा गर्दी, मार्केटमध्ये जावा गर्दी, गोलाईत जावा गर्दी, लय गर्दी मंडळी. अशा प्रकारे मी दत्त मंदिरात आलेली आहे. आमचं दत्त मंदिर कुठं आहे माहिती आहे का? औसा रोडला खास दत्त मंदिर आहे. खूप सुंदर, अप्रतिम. मला वाटतंय मी हे दत्त मंदिर 1990 पासून बघते बघा. मी 90 पासून लातूरला राहायला आलेली आहे आणि 90 पासून आजपर्यंत खूप डेव्हलप झालं मंदिर. पण मूर्त्या ह्यात जशाच तसे एवढ्या गोड आणि बोलक्या आहेत. आणि मी तुम्हाला दत्त मंदिरचं एक मंडळी आज रहस्य दाखवणार आहे. लक्ष देऊन, लक्षपूर्वक बघायचं तर बघायचं. व्हिडिओ बघता, लाईक करत नाही, कमेंट करत नाही, सबस्क्राईब करत नाही. ऐसा भी होता है क्या मंडळी? ऐसा नहीं करने का, लाईक सबस्क्राईब करने का. मग हे पहा, जसं गाणगापूरला डिवळीमधनं दत्ता दिसतो तसं माझ्या लातूरमधला दत्ता पण ह्या प्रकारे अतिशय अप्रतिम सोज्वळ, इतकी गोजीरवाणी, इतकी सुंदर मूर्ती आहे की अप्रतिम. हे पहा, वरी औदुंबराचं झाड आहे. मी 1990 पासून हे झाड, हा मारुती, महादेव आणि गणपती हे असेच इथंच पाहते आणि इथंच आहेत. तुम्ही बघू शकता.
खूप सुंदर मी दाखवलंय. आणि हे पा, हे इथं यांच्या खाली डिवळी आहे. आणि बोहेरात जसं दत्ताच्या मंदिरमध्ये बोहेर आहे गाणगापूरला, तसं हे पा बघा मंडळी, बोहेरात ही त्रिमूर्ती दत्त महाराज विराजमान झालेले आहेत. खूप सुंदर, किती गोजिरवाणी मूर्ती आहे बघा बरं. मग दर्शन घेतलो मी आणि माझ्या यशनं. एवढी अप्रतिम वाद्य लागलेलं होतं इथं. काय चालू होतं माहितीये का? हरिपाठ. खूप सुंदर हरिपाठ होता. जयाची याद्वारी सोन्याचा पिंपळ, तयांगी बळ रेडा बोले. ह्या अभंगाप्रमाणे आपलं मन तसं मंडळी इथला हरिपाठ बघून मला पण माझ्या जुन्या दिवसाची आठवण आली. ज्यावेळेस मी भजन करायची, हरिपाठ म्हणायचं, त्यावेळेसचे बोल मला आठवले बरं का. हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, आसुनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ह्या हरिपाठाच्या कडव्याप्रमाणे आपण आपल्या संसारात असून सुद्धा हरिनाम घेऊ शकतो. तुकाराम महाराजांनी सुद्धा संसार केला आणि परमार्थ केला. तसं आपण घर लेकरं संसार करत करत परमार्थ करायला काहीही हरकत नाही. जो माणूस सर्व गुण संपन्न, म्हणजेच की संसार आणि परमार्थ दोन्ही एक साथ करतो, त्याला देव आपोआप पावतो. मस्तपैकी हे पा, इथं औदुंबराखाली बसलो शांत निवांत. दिवसाचे मला वाटते 5:30 पावणे 6 झालेले होते. खूप सुंदर वातावरण होतं. मस्तपैकी झाडाखाली बसून आम्ही गप्पा मारल्या.